एकाच वेळी 12 ठिकाणी छापे. अखेर पडद्यामागं काय आहे सुरू? आजची सकाळ पतंजलीसाठी नेहमीसारखी होती का? तर नक्कीच नाही. कारण काही तासातच सुरू झाली एक मोठी कारवाई. महाराष्ट्रात आज अशी कारवाई झाली ज्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या जगतात मोठी खळबळ उडाली. बाबा रामदेव यांच्या पतंजली ब्रँडशी संबंधित 73 लाख रुपयांहून अधिक किमतीची औषधं जप्त करण्यात आली. पण एफडीएनं एवढं मोठं पाऊल का उचललं आणि या कारवाई मागचं खरं कारण तरी काय? जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. राज्यातील 7 जिल्ह्यांमधील 12 केंद्रांवर छापे टाकून औषधं व जादूटोणा आदी कायदा 1954चा भंग केल्याप्रकरणी तब्बल 73,24,656 रुपये किमतीची आयुर्वेदिक औषधं जप्त करण्यात आली. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएनं एक मोठी आणि धडक कारवाई करत योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ब्रँडशी संबंधित आयुर्वेदिक औषधांचा तब्बल 73,24,656 रुपयांचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली. आयुर्वेदिक औषधांच्या जाहिराती आणि त्यांच्या दाव्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले. काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनानं भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषध आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक मोठ्या कारवाया झाल्या. आता त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून पतंजलीशी संबंधित विविध केंद्रांवर छापेमारी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 7 जिल्ह्यांमधील 12 आयुर्वेदिक औषध विक्री केंद्रांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली. यामध्ये नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांचा समावेश होता. या कारवाईचं मुख्य कारण म्हणजे औषधे व जादूटोणादी कायदा 1954चं कथित उल्लंघन. हा कायदा नागरिकांना फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या औषध जाहिरातींपासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अनेक वेळा काही कंपन्या किंवा विक्रेते आपल्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये अशा प्रकारचे दावे करतात की एखादं औषध मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग, सांधेदुखी किंवा इतर गंभीर आजार पूर्णपणे बरं करू शकतं. मात्र अशा दाव्यांना आवश्यक वैज्ञानिक पुरावे नसल्यास ते कायद्याचं उल्लंघन मानलं जातं. एफडीएच्या माहितीनुसार हरिद्वार येथील दिव्या फार्मसी मार्फत तयार करण्यात येणाऱ्या काही आयुर्वेदिक उत्पादनांबाबत ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा जप्त करण्यात आला. आता पाहूयात विभागनिहाय आकडेवारी. नागपूर विभागातून 7,26,755 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला. नाशिक विभागातून 7,10,945 रुपयांची औषधं जप्त करण्यात आली. पुणे विभागातून 14,68,981 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. मुंबई विभागातून 1,85,600 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे 18,58,000 रुपयांची औषधं जप्त करण्यात आली. अमरावती विभागातून 1,42,229 रुपयांची औषधं जप्त करण्यात आली. तर छत्रपती संभाजीनगर विभागातून 48,718 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे पुणे विभागात छापेमारी दरम्यान 2 बनावट ॲलोपॅथी औषधांचाही मोठा साठा आढळून आला. या बनावट औषधांची किंमत तब्बल 21,83,428 रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर जाणून घेऊयात पतंजलीची सुरुवात. तर पतंजली आयुर्वेदची स्थापना 2006 मध्ये योग गुरु बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी केली. कंपनीचं मुख्यालय हरिद्वार, उत्तराखंड इथं आहे. सुरुवातीला योग, आयुर्वेद आणि स्वदेशी उत्पादनांचा प्रचार करण्याच्या उद्देशानं या संस्थेची सुरुवात करण्यात आली. पतंजलीनं सुरुवातीच्या काळात आयुर्वेदिक औषधं, चूर्ण, रस, वटी, तेल आणि विविध पारंपरिक उपचार पद्धतींशी संबंधित उत्पादनं बाजारात आणली. त्यानंतर कंपनीनं आपल्या उत्पादनांची व्याप्ती वाढवत टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, सौंदर्य प्रसाधनं, खाद्यपदार्थ, तूप, मसाले, ज्यूस, मध, बिस्किटं आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंची विक्री सुरू केली. आज पतंजली ही भारतातील सर्वात मोठ्या आयुर्वेदिक आणि FMCG कंपन्यांपैकी एक मानली जाते. देशभरात हजारो अधिकृत विक्री केंद्र, आरोग्य केंद्र आणि वितरण नेटवर्कच्या माध्यमातून कंपनीची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत पतंजली विविध प्रकारची उत्पादनं तयार करतं. यामध्ये पचनाशी संबंधित औषधं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीची उत्पादनं, सांधेदुखी आणि हाडांच्या समस्या, त्वचा आणि केसांची निगा, श्वसनविकार, मधुमेह नियंत्रणासाठी पूरक उत्पादनं तसंच विविध आयुर्वेदिक टॉनिक आणि आरोग्यवर्धक औषधांचा समावेश होतो. कंपनीची औषधं आणि इतर उत्पादनं मुख्यतः हरिद्वार येथील उत्पादन केंद्रांमध्ये तयार केली जातात. यातील अनेक उत्पादन दिव्य फार्मसी या संस्थेमार्फत विकसित आणि उत्पादित केली जातात. गेल्या काही वर्षांमध्ये पतंजलीने भारतीय बाजारपेठेत मोठे यश मिळवले.
तरी काही जाहिराती, आरोग्यविषयक दावे आणि उत्पादनांबाबत वेळोवेळी वादही निर्माण झाले. त्यामुळं कंपनी अनेकदा नियामक संस्था आणि न्यायालयांच्या चर्चेत राहिली. आता महाराष्ट्रातील एफडीएनं केलेल्या ताज्या कारवाईमुळे पतंजली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. ही बाब अधिक गंभीर मानली जाते, कारण बनावट औषधं नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. अशा औषधांमध्ये निकृष्ट दर्जाचे घटक असू शकतात किंवा आवश्यक औषधी घटकच नसू शकतात. त्यामुळे रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की भ्रामक जाहिराती, अवैध औषध उत्पादनं आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढे आणखी कठोर करण्यात येईल. केवळ जप्तीच नव्हे तर संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर न्यायालयीन कारवाईही केली जाईल. एफडीएनं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केले की कोणत्याही औषधाच्या जाहिरातीवर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः 100% हमखास इलाज, काही दिवसात रोगमुक्ती किंवा डॉक्टरांशिवाय उपचार अशा प्रकारच्या दाव्यांकडे संशयानं पाहण्याचा सल्ला देखील दिला. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या मनानं औषधं घेणं धोकादायक ठरू शकतं. जर एखाद्या औषधाच्या गुणवत्तेबाबत शंका असेल, भेसळीची माहिती मिळाली असेल किंवा अवैध साठवणूक होत असल्याचा संशय असेल तर नागरिकांनी त्वरित एफडीएकडे तक्रार करावी. तक्रार करताना आपलं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, औषधाचं नाव आणि संबंधित आस्थापनाचा पत्ता नमूद करण्याचं आवाहन करण्यात आलंय. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक तक्रारीची गोपनीयपणे चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आरोग्याशी संबंधित क्षेत्रात नियमांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ती आयुर्वेदिक औषधं असोत किंवा ॲलोपॅथी औषधं असोत किंवा इतर कोणतीही आरोग्य उत्पादनं असोत, ग्राहकांची सुरक्षितता आणि विश्वास टिकून ठेवण्यासाठी कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होत आहेत, संबंधित संस्थांची भूमिका काय आहे, ही तपासून कोणती नवीन माहिती समोर येते याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? एफडीएची ही कारवाई योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.